सो आता तुम्हाला अजून एका लेटरची गंमत दाखवते. हां. आता ए लेटर जे स्मॉल आहे ते आपण अशा पद्धतीने काढणं हे आयडियल समजलं जातं. हां. आता काही लोकांना सवय असते, ए असं काढतात ते. असं काहीतरी काढतात. छोटंसं काहीतरी काढून मग असं काढतात. हं. इथे जेव्हा अशी छोटीशी नॉट सारखं काहीतरी येतं इथे हां, ह्या हां. हं, तेव्हा अशी लोकं चंचल स्वभावाची असतात असं समजलं जातं. ओके. हे असं ठेवून असं काढून असं काहीतरी काढतात ए. हां, हं. हां, हां, हां. सो हा इथे जो स्ट्रोक आलाय म्हणजे बघा इतका छोटासा स्ट्रोक सुद्धा खूप मॅटर करतो. ओके. हं. म्हणजे नॉट नाही आली पाहिजे. नाही आली पाहिजे. तुम्ही सिंपल ए हा स्मॉल असाच काढणं अपेक्षित आहे. हा ओके. आयडियल समजला जातो. असे खूप व्हेरिएशन्स आहेत. कोणी असं काढतं, हो, 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 कोणी हो. असंच काढतं काहीतरी, कोणी असं काढेल, जो हां. डब्ल्यूकडे जाणारा आहे. करेक्ट. सो ह्या प्रत्येकाला काहीतरी त्याचा अर्थ आहे. ते. त्याप्रमाणे ते व्यक्तिमत्व बदलत जातं. म्हणजे हे मी ओके, तुम्हाला ओके. उदाहरण दिलं. हां. आता ए काढण्याची तुम्ही इथे जितकी लोकं आणाल आपण अगदी आत्ता इथे असले 10 जण म्हटले तरी 10 सुद्धा आपल्या वेगळे 10 का? वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने लोकं 100%. काढतात. हो. म्हणूनच प्रत्येक जण युनिक आहे. आपण म्हणतो ना, की हां, प्रत्येक हां. जण वेगळा आहे. तो त्याच करेक्ट. कारणासाठी, की त्याच्यामध्ये ते दिसतं आणि हां. त्याचं वेगळेपण ग्राफोलॉजी शिकवतं आपल्याला, की कसं ओळखायचं आपण. हां.